आज संडे होता ना, मग यांनी कलर काम काढलं होतं. जुना कलर खूप फिक्कट झाला होता ना, मग मस्त एक ॲक्वा कलर मारला होता. त्यानंतर मस्तपैकी केवटी डाळ आणि भाकरी बनवली होती. आणि ना त्यांचं इथं कलर वगैरे काढून झाला होता. आता ते कलर मारत होते आणि ही बघा माझी कसं पोंगा वगैरे खात होती आणि त्या सस्याच्या मागेच लागली होती. आणि हे बघा कसं मस्त काम केलं होतं माझ्या नवऱ्याने. खूप छान कलर मारला होता त्यांनी, खूप छान दिसत होता. आणि हा नवीन कलर. त्यानंतर मग आज आम्ही ना बाहेर गेलो होतो. चुचूला आहे ना मला सँडल घ्यायची होती. तो शूट मी काही काढला नाहीये आणि सँडल मी तुम्हाला दाखवणार आहे तिच्या बड्डेच्या वेळेस. तिचा बड्डे येतोय आता 28 मार्चला. मग आम्हालाच तिकडनं येताना खूप लेट झाला होता, म्हणून आम्ही हॉटेललाच जेवायचा बेत केला होता. आणि हे बघा दोघं भाऊ बहिणी जुडवा होते. खूप क्यूट होते ते मुलं पण, आणि इकडे तिकडे छान फिरत होते. आणि आता सध्याची परिस्थिती एवढी घाण झाली आहे ना, सिलेंडर मिळत नाहीये, म्हणून आज हॉटेललाही खूप विचित्रच होतं. म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की त्यांनी बनवून ठेवलेलं मधनंच त्यांचा मेन्यू होता, त्याच्यातनंच आपल्याला डिसाईड करायचं होतं. मग तोच आम्ही मेन्यू डिसाईड केला आणि मग ऑर्डर वगैरे दिली. आणि हे बघा इथं माझी चुचू त्याच्या आमच्यासाठी रडत होती. आणि चुचूला कुठेही घेऊन गेलं ना, आणि घरीही राहिली ना, चुचू मला घरीही खाऊ देत नाही आणि बाहेरही खाऊ देत नाही. तशीच ती इथंही करत होती. तिला चेअरवर पण बसायचं होतं, माझ्याकडे पण यायचं होतं आणि मग माझ्या मांडीवर बसून मला त्रास द्यायचा होता. हेच तिचं होतं. जसं तसं जेवण वगैरे केलं आणि मग आलो घरी, आणि घरी येऊन तिला झोपवलं. असा होता माझा दिवस. बाय.